चला प्रथमेश पुन्हा एकदा असतील आमच्या कॉमेंटर बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. बघा आज एक संघ क्वालिफाय होणार आहे कंपल्सरी, या गोष्टीची आपण नोंद घ्या. त्यामुळे अजून यानंतर 3 मॅचेस असतील. आज कंपल्सरी एक संघ आम्हाला इथून क्वालिफाय करायचा आहे. चला आपण मॅच स्टार्ट करा. चला पुन्हा एकदा आपण चला मॅचला आपण सुरुवात करतोय. पहिला चेंडू लॉफ करायचा प्रयत्न होता. तकदीरचा हातातून चेंडू निसटला मागे. शॉट थर्ड मॅन मध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. येस पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लॉफ करायचा प्रयत्न होता. इथे देखील संपर्क हवा तसा झाला नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डाव पहिला सुरू आहे खेळाचा. मॅच आपल्याला पाहायला मिळते युवा स्पोर्ट्स नांदगाव विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ नारायण मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इम्पॉर्टंट मॅच आहे. महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर विजयासाठी संघर्ष करतात. ओहो एसटी उकडले. फर्निचर इज गेटिंग डिस्ट्रॉयड. बिग विकेट डाऊन. लागणारा पहिला मोठा धक्का शून्य बरबाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. विकी मानेचा हा चेंडू अगदी स्थानवरती वेगानं जोरदार आदळला गेला आणि तिथे विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज इथे बाद झाला आणि पहिला धक्का 0 या धावसंख्येवर. पुढचा सामना 3 षटकांचा राहील. काल देखील आम्ही शेवटचे सामने जे तर 3-3 षटकांचेच खेळवले होते. त्यामुळे आज देखील पुन्हा एकदा आयोजकांची सूचना आली की सामना हा 3 षटकांचाच असेल. यानंतर संग्राम 11 नितलसचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचं त्वरित. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च केला जाणार नाहीये. उद्या देखील आम्हाला तब्बल 12 मॅचेस कव्हर करायच्यात. उद्या ठीक 8 वाजता मॅचेस सुरू होतील. या गोष्टीची नोंद घ्या. वलप आणि पिसारवे मध्ये पहिली ठीक 8 वाजताची लढत असेल. दूर ठेवला. पूल करायचा होता. संपर्क नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉलिंग. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या ओव्हरमध्ये. 4 षटकांचा तर सामना आणि डॉट बॉल रेशो जर आपण पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये 3 डॉट 1 विकेट 1 सिंगल. विकी माने दारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. हाच तो संघ आहे युवा स्पोर्ट्स नांदगाव ज्या संघानं डॉमिनेट केलं होतं या मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उस्साटणे टीमला. आणि आता मात्र गावदेवी नारायण संघासमोर इथे धावसंख्या बनवण्यामध्ये अपयशी ठरल्यात पहिल्या ओव्हरमध्ये.
चला वेळ जास्त घेता आपण टीम नारेन पुन्हा कॉल मिळणार नाही आपल्याला, लक्ष द्या. फटका चांगलाय, बॅटच्या रडार मध्ये आलाय, बॉलला पाठवलं थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार आलाय. शेवट झालाय षटक पहिलं पूर्ण आणि चौकाराच्या मदतीने धावत संख्या 5 वर. पूर्ण झाले नाही टीम नारेन, तर लास्ट ओव्हर मध्ये एक फिल्डर तकदीर तुमचा 38 सर्कल मध्ये वाढेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. ठीक 15 मिनिटाचा वेळ तकदीर तुम्हाला दिला जाईल. 3 ओव्हरसाठी आणि 4 ओव्हरसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल. चला वेळ बघा, आपण अतिरिक्त खर्च करता. वारंवार एकच सूचना देणं चांगलं देखील वाटत नाही. बघा टीम नारेन फार एंड वरून गोलंदाजी मार्कवर सोमनाथला आपण पाहणार आहोत. सेकंड ओव्हर लॉफ करायचा होता, बॅटची खालची कडा लागली. लॉंग दी कार्पेट बॉल मागे वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आलेत. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तिथे मिळते सिंगल ने धावा संख्या पुढे. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता आपल्याला पाहायला मिळते ती 6 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. धावफलक आपण पाहतोय संत गतीने सुरू आहे. सोमनाथ ऑन साइडला लॉफ करायचा होता, मिस टायमिंग आहे. मिड ऑन नाहीये, मिड ऑफ वरून फिल्डर आल्यात, कॅच केली ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल झिंगा क्रिकेटचा खेळ हे समीकरण आम्ही सातत्यानं वारंवार सांगतो. कॅचेस खूप इम्पॉर्टंट असतात. स्पर्धा आठवते स्वर्गीय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा स्मृती चषक, त्या स्पर्धेमध्ये देखील जेल ड्रॉप झाला होता. आय थिंक मॅच सेकंड मॅच मध्ये, त्या मॅच मध्ये 48 बनवल्या होत्या. यावेळेस देखील आपण पाहतोय अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्लोक स्वीपचा दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. बॉलला पाठवलंय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. दमदार, रुबाबदार, शानदार, असरदार, दर्जेदार षटकार. रिप्ले आपण पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर. बॅटचा मधुम चेंडू अगदी आपण पाहतोय हिट झाला आणि ज्या क्षणी संपर्क झाला त्यावर मोहर लागली गेली षटकाराची. लॉफ करायचा होता अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉल पंच इशारा करतात शरीयष्टीच्या जास्त दूर ठेवला गेला चेंडू आणि तिथे मात्र अवंतर धाव आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल भरपूर बाहेर. व्हाईट बॉल अगदी योग्य निर्णय राहिला पंचांचा. अवंतर धाव, धावसंख्या 15 वर. धाबगती बनण्याची सुरुवात झालेली आहे. धाबा मात्र आता बनतात स्कोरबोर्डवर, ते इम्पॉर्टंट आहे. यावेळेस देखील अप्रतिम फटका, स्विच हिट नाही स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळाला. बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर धन धन करत सीमा पार 4. हार्दिक स्वागत आहे ग्रामस्थ मंडळ चषक उसाटणे 2024च्या स्पर्धेमध्ये. वाकण आमचे प्रतिनिधींना विनंती असेल की आपण या दादा आमच्या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सोमनाथला आपण पाहतोय फार एंड वरून पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन आला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर खर्च केला धावा तब्बल 15. स्ट्रायकिंग इनवरती मनीषला आपण पाहणार आहोत. प्रतीकनं चांगली बॅटिंग केली. प्रतीक जबरदस्त बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाले. 2 चौकार 1 षटकार त्याचा बॅट म्हणाला. मनीष लॉफ केलाय, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. मिस टायमिंग तर आहे. लॉंग ऑफला फिल्डर देखील आहेत आणि झेल देखील घेतील. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज होतोय बाद, लागणारा धक्का दुसरा.
20 या धावा संख्येवर 2 षटकांचा खेळ संपन्न. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करत असताना खेळाच्या पूर्वार्धामध्ये टीम युवा स्पोर्ट्स नांदगाव. नारायण फिल्डिंग लाभा आपण लगेच. नारायणचे सन्माननीय काशीनाथजी म्हात्रे साहेबांचं ते शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आज स्पर्धेच्या वतीनं. 2 ओवर का खेल समाप्त, 20 रन 2 विकेट के नुकसान पर. अच्छी गेंदबाजी भी यहाँ पर टीम गांवदेवी नारायण के माध्यम से. शानदार गेंदबाजी भी पहले ओवर में, हालांकि हम बात करेंगे जरूर. महज 5 रन खर्च किए गेंदबाज विकी माने ने. सेकंड ओवर आए गेंदबाज सोमनाथ गायकवाड़ आए, उन्होंने 15 रन खर्च के तीसरा ओवर लेकर. विकेश हजारी आते हुए कमेंट्री बॉक्स एंड से. ओ बल्ले का बाहरी सिरा, गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाकर रुकी. एक और बड़ी सफलता, तीसरे विकेट का पतन होता हुआ तीसरा बड़ा करारा झटका युवा स्पोर्ट्स नांदगांव के लिए. डटर में लपक लिया ये कैच. बेहतरीन कैच लपका देखिए यहाँ पर सही समय पर जंप किया उन्होंने, बॉडी स्ट्रेच करते हुए. विकेट का पतन होता हुआ एक बड़ा झटका लगता हुआ यहाँ पर. बस 20 रन पर तीसरा झटका लगा यहाँ पर बल्लेबाजी करते हुए टीम युवा स्पोर्ट्स नांदगांव के लिए. प्रतीक जो हालांकि अच्छी बल्लेबाजी करते, जिन्होंने 17 रन दागे थे अब तक इस सत्र में. 70% 70 नहीं, लगभग 80-85% रन अकेले बल्लेबाज ने बनाते. वही बल्लेबाज अब चलते बने. नए बल्लेबाज मनीष आते हुए लॉप करने का प्रयास था, लेकिन ऑप्शन के ज्यादा बाहर से ये गेंद जाते हुए अंपायर से इशारा करते हुए वाइट बॉल, अतिरिक्त रन. और इसी अतिरिक्त रन के साथ कोई टोटल आगे बढ़ता है, वहां हम स्कोर की बात करेंगे. हालांकि 21 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए. फिर एक बार कमेंट्री बॉक्स एंड से आगे बढ़ते हुए विकेश. मनीष के लिए गेंद, बेहतरीन गेंद थी, अच्छे टाइमिंग. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, बस एक सिंगल. इक्का दुक्का सिंगल डबल से स्कोरबोर्ड आगे जरूर बढ़ेगा, लेकिन अगर बड़े टोटल तक आपको पहुंचना है, पहले सत्र में आप बल्लेबाजी करो, यहाँ से एक अच्छा टोटल अगर आपको बनाना है यहाँ से, तो अच्छी बल्लेबाजी बहुत इंपॉर्टेंट होगी. बाउंड्री लाइन तक का सफर गेंद का ये बहुत जरूरी होगा बतौर बल्लेबाज. युवा स्पोर्ट्स नांदगांव के सभी बल्लेबाजों के लिए महत्वपूर्ण मुकाबला. लॉप करने का मन बनाया था पहले, मिस टाइमिंग की, प्रॉपर टाइमिंग. खिलाड़ी गेंद के नीचे, लॉन्ग ऑन पर मनोज, कोई गलती नहीं. एक और बड़ी सफलता यहाँ पर. तू चल मैं आया स्थिति में पूरी पारी लड़खड़ाती हुई लगता हुआ एक चौथा करारा झटका युवा स्पोर्ट्स नांदगांव के लिए. बुवा यांचं इथे शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हरिभक्त पारायण जनार्दन बुवा यांचं आमच्या मुख्य अतिथी मंचावरती शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 22 रन 4 विकेट के नुकसान पर फिलहाल पारी पूरी तरह से लड़खड़ाती हुई युवा स्पोर्ट्स नांदगांव की. मुश्किल है भाई, यहाँ से अच्छा टोटल बनाना बहुत मुश्किल, क्योंकि अभी भी 100 की 3 गेंदें शेष. लेकिन जिस लिहाज से गेंदबाजी की, गेंदबाज विकेश हजारी ने बेहतरीन, नफीतुली गेंदबाजी, एक और बेहतरीन गेंद.
ऑफ स्टंप के बाहर शफल होकर ऑन साइड पर लॉप करने का प्रयास था। मन पहले बना लिया था कि हम ऑन साइड पर खेलेंगे, लेकिन भाई पहले से मन आप बनाकर यदि स्ट्रोक खेलने का प्रयास करोगे तो फंसोगे जरूर, और उसी जाल में फंसे। डॉट बॉल की समाप्ति होती हुई शानदार गेंदबाजी। विकेश अगली गेंद लॉप के आए भाई, इस बार संपर्क तो बहुत अच्छा हुआ है। लॉन्ग ऑन के खिलाड़ी बनेंगे दर्शक। ये गेंद गई लॉन्ग ऑन के सिर के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। आखिरी गेंद इस बार लॉन्ग ऑन पर मनोज मौजूद, कोई गलती की गुंजाइश नहीं। विकेट का पतन होता हुआ 5वां करारा झटका लगता हुआ बल्लेबाजी करती हुई टीम युवा स्पोर्ट्स नांदगांव के लिए 28 रन बने 5 विकेट के नुकसान पर। 3 ओवर का खेल समाप्त। भोईर, धीरज भोईर, और बहुत मेहनत देखिए उनकी। तेजस भोईर और उनके सभी कर्मचारी रहेंगे, उनका मित्र परिवार। आज लगभग 80,000 से ऊपर सब्सक्राइबर्स देखिए यहाँ पर ग्रामीण टेनिस क्रिकेट। और इस प्रतियोगिता को हालांकि अब तक 21,419 लोगों ने देखा है, यानी घर बैठे दर्शक बड़ी संख्या में। ड्राइव किया इस बार, शानदार ड्राइव, खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर मौजूद। बेहतरीन फील्डिंग, दूसरे के लिए पलटे और दूसरे के चक्कर में क्लोज कॉल था। ये रिस्की रन था और अंपायर शायद बताएंगे कि ये नॉट आउट। यस, 2 रन मुकम्मल। एक्शन रिप्ले हम देखेंगे। ड्राइव किया था, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद थे। पहले एक्शन में गेंद को उठाकर फेंका, स्ट्राइकिंग गेंद पर थ्रो आता हुआ तकदीर, और देखिए टक्कर हो गई भाई दोनों खिलाड़ियों में, लेकिन अंपायर का यह सही निर्णय रहा नॉट आउट का। पहली गेंद पर दुक्का लगाया, यहां पर स्कोर बोर्ड आकर पहुंचा 30 पर। 5 विकेट के नुकसान पर 30 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट। अगली गेंद समीर, सामने वाले छोर से आते हुए अतिरिक्त रन यहां से खर्च करते हुए इसी अतिरिक्त रन के साथ कुल टोटल आगे बढ़ता हुआ 31 पर। 31 रन ऑन बोर्ड, 31 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए टॉस जीतकर फील्डिंग का निर्णय लिया जरूर युवा स्पोर्ट्स नांदगांव ने। यहां पर बेहतरीन शॉट, जबरदस्त प्रहार किया है, स्वीट हिट किया है भाई यहां पर। शानदार 6 4, यस, अंपायर बताते हुए चौका आता हुआ 4 रन। अब मनीष पढ़ के देखिए, यहां पर बेहतरीन स्ट्रोक लगा, यहां पर देखिए पिछले साल कानपुली के मैदान में हालांकि मोटर बाइक के मानकर ही थे, प्लस द टूर्नामेंट की बाइक उनके नाम जरूर रही थी। स्ट्राइक पर आना चाहते, तकदीर गलती किया भाई, लीजिए चिड़िया चुप गई खेत। टायर हिट करने का प्रयास था तकदीर, लेकिन गलती हुई भाई। यहां से दोनों ही बल्लेबाजों का अवसर मिला, 2 रन पूरा। देखिए एक्शन रिप्ले आप देख सकते हैं, सामने खेला था, सीधा मौका था, अगर भागकर तकदीर आते स्टंप्स तक तो जरूर पहुंच सकते थे, लेकिन देखिए अगर डायरेक्ट हिट होता तो क्लोज कॉल होता जरूर।
बैट शायद चेंज कर रहे हैं, इम्पैक्ट डालती है सब चीजें मुकाबले में। देखिए 3 गेंदे अभी भी शेष, पहले 3 गेंदों में 9 रन खर्च किए समीर हजारी ने, थोड़े महंगे साबित हुए। 37 रन 5 विकेट के नुकसान पर अगली 3 गेंदे आखिरी ओवर की। लॉप करना चाह रहे थे, बेहतरीन गेंद, सटीक लाइन लेन। देखिए एक्यूरेसी बहुत इंपॉर्टेंट है बतौर गेंदबाज, आपके पास कंसिस्टेंसी के साथ एक्यूरेसी होना बहुत जरूरी है। सातत्यपूर्वक अच्छी गेंदबाजी होनी चाहिए, कंसिस्टेंटली अच्छी गेंदबाजी होनी चाहिए। और समीर हजारी कमबैक करते हुए इस डॉट बॉल के साथ, बेहतरीन थी, जड़ में थी, खोद कर निकालने का प्रयास, डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद। फिर एक बार दोनों बल्लेबाजों को अवसर मिलता हुआ 2 रन मुकम्मल यहां से इस दुक्के के साथ टोटल आकर पहुंचा 39 रन ऑन बोर्ड। 1 शॉट यानी एक ही होगी भाई। चला अंपायर सोबत कोणत्याही प्रकारे वाद करू नका, अंपायरने सांगितलं की 1 शॉट म्हणजे ही एकच रन असेल। सही निर्णय अंपायर द्वारा। देखिए यहाँ पर 1 रन यहां से अंकित होता हुआ सिंगल के साथ टोटल 38। 38 पर अब आने वाली ये आखिरी गेंद इस सत्र की, आखिरी गेंद शेष। लॉफ किया है इनफील्ड के ऊपर से, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी दूर से आए भाई, कवर पॉइंट से आना पड़ा खिलाड़ी को, वहां पर रन आउट का मौका अंपायर बताते हुए टेक्निकल रूम। चलिए थर्ड अंपायर के पास ये डिसीजन पेंडिंग होगा। क्लोज कॉल, फ्रेम में अब तक नहीं, फ्रेम में आए लेकिन बॉल कहां पर। यस, बल्लेबाज जहां से आउट होंगे आखिरी गेंद पर, बस 1 रन मिलेगा। और उसी के साथ कुल स्कोर की हम बात करेंगे हमारे एक्सपर्ट स्कोरर जतीन गोंदली देखिए बताते हुए स्कोर बोर्ड पर रन लगे 39 और 40 का टारगेट। चला टीम नितलसे कॅप्टन आपण लवकर या, नितलसे कॅप्टन आपण या लवकर व्यासपीठावर, कारण कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ आपल्याला खर्च करायचा नाहीये। आणि टीम युवा स्पोर्ट्स नांदगाव आपण देखील लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या। सर टीम नारायण आपले बॅटर्स पाठवून द्या, कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ आपल्याला इथून खर्च करायचा नाहीये, कारण यानंतरही आपल्याला 2 मॅचेस सध्या कव्हर करायच्यात। चला फिल्डिंग लावून घ्या लवकर प्लीज, रिक्वेस्ट आहे, थोडं सहकार्य करा, आपण देखील फिल्डिंग लवकर लावा। चला बॅटर्स देखील पाठवा। तकदीर बघा, जी काही सूचना आहे ती मॅनेजमेंटची, आमचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप यामध्ये नाहीये। टार्गेट इथनं असेल 40 धावांचं, 4 षटकांची मॅच, 40चं टार्गेट आहे आणि प्रत्येक चौकार षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक। काशीनाथ दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार षटकारासाठी टीम नारेंचा फलंदाजांसाठी 200 रुपयांचं पारितोषिक असेल आणि सलग 3 षटकार किंवा 3 चौकार ठोकले तर 500। काशीनाथ दादा म्हात्रे जे नारायणचं त्यांच्या माध्यमातून पारितोषिक असणार आहे। चला वेळ जास्त घेऊ नका, 40 धावांचं टार्गेट आहे, मॅच ऑन करायची आपण लगेच, गेम इज ऑन। मॅचला होते सुरुवात, टार्गेट 40 धावांचा, पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर।
गोलंदाज मयूर सज्ज होतोय. मिस टायमिंग, बॉल हवे, क्षेत्ररक्षक आले तरी झेल देखील टिपला गेलाय. शून्यावर इथे लागणारा पहिला धक्का. गोल्डन डकचा शिकार बॅटर स्वप्नील. बॅक टू द डगआउट. चला मॅच पुन्हा एकदा आपण बघतोय. मॅचच्या दिशेने पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. शून्यावर बाद झाला तो फलंदाज स्वप्नील आणि आता नवीन फलंदाज मैदानात आतमध्ये दाखल होतोय. अष्टपैलू खेळाडू विकी माने. स्ट्रायकर बॉलर आहे, इम्पॉर्टंट बॅटर देखील. फुल टॉस वळवलं ऑन साइडला. फिल्डर तिथे देखील तैनात आहेत. डीप मध्ये मिड विकेट. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सेकंड साठी पलटल्यात. 2 धावा सहजरित्या त्या पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 ने श्री गणेश होत असताना धावफलकाचा आपण पाहतोय गावदेवी नारायण टीमचा. गावदेवी नारायण विपक्ष युवा स्पोर्ट्स नांदगाव या 2 संघांमध्ये इम्पॉर्टंट मॅच. 40 धावांचं बापक टार्गेट आहे. 10.00 ची सरासरी प्रति षटकामागे राखायची आणि ती पाठलाग करताना पहिल्या बॉलवरती मिळवली विकेट मयूरनं आणि विकी मानेच्या बॅटमधून आली डबल. विकी तयार. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इन वरती मयूर. बाहेर आहे चेंडू ऑस्टमच्या जास्त बाहेर. पंचांचा इशारा. अवंतर धावेचा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. सिंगलनं अतिरिक्त धावेने धावाफलक पुढे 3 वर. 40चं टार्गेट आहे. 3 झालेल्या 37 ची अद्यापही गरज आहे या मॅच मध्ये. त्यामुळे एक वेगळी रंगत, एक वेगळी चुरस या मॅच मध्ये आपल्याला नो डाऊट डेफिनेटली पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड वरून वळतोय मयूर फडके. ऑन साइडला लॉफ करायचा होता. यस त्यांचा अगदी जवळून चेंडू ट्रॅव्हल झालाय. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुपर बॉलिंग, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. सुंदर चेंडू आपण पाहिला. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा मयूर ऑफ करायचा प्रयत्न. वारंवार विकी माने ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न करतात. शॉर्ट ऑफ लेंथ, गुड लेंथ स्पॉट आणि अगदी हार्ड लेंथ वरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी करतोय मयूर. जबरदस्त गोलंदाजीचं स्वरूप दाखवत असताना बॅक टू बॅक सलगचा दुसरा डॉट बॉल आलाय. दबाव आता पूर्णपणे विकी मानेवर शिफ्ट झाला कारण पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर डबल वाईड आणि त्यानंतर सलग 2 डॉट आल्यात. प्रचंड दबाव विकीवर. लॉफ केलाय. फटका उंच हवेत मुक्त संचार करतोय चेंडू आणि क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. 3 फिल्डर होते. फायनली एकाने जजमेंट लावलं, झेल घेतला आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज बाद. नारायणचं 12th मॅन अतिउत्साही आहेत. प्रत्येक बघा 12th मॅनचं लक्ष स्कोरबोर्डवरती असणं गरजेचं आहे कारण एखाद वेळेस जर स्कोरकडनं मिस्टेक झाली तर ती त्यांच्या लगेच नजरेत येते. आणि खरंच कौतुक आहे नारायणचं 12th मॅन. आमच्या अक्षरशः उठून ते स्कोरबोर्ड बघतात. त्यात चुकी आहे की नाही पण नाही. आमचे एक्सपर्ट स्कोरर आहेत. जतीन गोंधळे आमच्यासोबत, बाया म्हात्रे असतील. खूप चांगली स्कोरिंग त्यांचे देखील आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल मयूर फडके. ऑफ साईडमध्ये फोर्स करायचा होता. बॅट चेस आहे का? हो, स्ट्रॉंग अपील. बॅट चेस घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आल्या. पावली माघारी परतलाय. आणखीन एक मोठा धक्का लागला बॅटिंग करताना. गावदेवी नारायण आता या मॅच मध्ये बॅक फुटला.
3 धावा धावफलकावर पहिल्या ओव्हर नंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टार्गेट 40 आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 3 झाल्यात, 37 करायच्यात आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये. 18 बॉल 37 ची गरज. फार एंड वरून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मनीषला आपण पाहणार आहोत. मनीष वडके तयार. बॉलिंग ट्रॅकवर फार एंड वरून. स्ट्रायकिंग इन वरती प्रेम. नवीन फलंदाज दाखल होतं मैदानामध्ये. यावेळेस देखील फटका चांगला आहे. वळवलं ऑन साईडला. फिल्डर डीप मध्ये तैनात आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते डीप मध्ये. ते क्षेत्र खरं तर पूर्णपणे आमच्या डोळ्यांचा नजरेआड आहे. त्यामुळे मात्र तिथे एक्झॅक्टली काय घडतंय ते कव्हर करणं कठीण आहे. आमचा ऑफिशियल कॅमेरामॅन साठी देखील कठीण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तकदीर आला संघाचा तारणहार. तकदीरला मात्र आता इथून संघाचा डाव सावरायचा. वन ऑफ द पॉवर हिटर ऑफ नारायण आणि एक अष्टपैलू कामगिरी त्याचे आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. तकदीर जसा मैदानाचा आतमध्ये आलाय तो अक्षरशः बरसलाय, पण इथे कॅच केले ड्रॉप. एका चरणावरती असं वाटलं की तकदीरच्या बॅटमध्ये मोठा फटका येतोय का, पण त्यानंतर दुसऱ्या चरणावरती असं वाटलं की त्याचा झेल होईल आणि तिथून झालेली ती कॅच ड्रॉप. मिळालेलं जीवनदान जणू काही क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहिलं तर डीप फाईन लेगला यश होते आणि यशने शुभ आशीर्वाद दिलाय. जणू काही दीर्घायुष्य हो असा शुभ आशीर्वाद यशने दिला. तो बॅटर तकदीर मात्रेला जीवनदान मिळालंय. कॅचेस विन द मॅचेस. आणि हा सुटलेला झेल आता महागडा ठरेल का टीम युवा स्पोर्ट्स नांदगावला ते कळेल या मॅच मध्ये. 5 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिला 2 बॉलवरती 2 सिंगल. मनीष वेळ थोडा कमी करचा कारण टीम युवा स्पोर्ट्स नांदगाव यानंतर आम्हाला 2 मॅचेस कव्हर करायच्यात. प्लीज आपण सहकार्य करणं भरपूर गरजेचं आहे. वेगवान होता कुटप्पाचा बॉल पुल पॉवरफुल चेंडू होतोय मिड विकेट बाहेर. गुल 6 धावा. आला नुकताच मनीषच्या विरोधामध्ये फलंदाज प्रेमचा बॅटमधनं. धावसंख्या 11. 40 करायचा आहेत. लक्ष अद्यापही मोठं आहे. दिल्ली अभी दूर आहे मेरे बाय. सिंगल मिळते आहे. स्वतःवर नाराज आहे प्रेम. त्याला माहिती ऑफ साइड रिजन मध्ये कट केलं असतं कदाचित तर यस बॅट स्लाइस केली असती तर मात्र थर्डमॅनला चांगला धावा मिळाला असता, पण असं काही घडलं नाही. सिंगल मिळाली. सिंगलने धावा संख्या पुढे आता 12 वर. आता समीकरण शिल्लक येणारे चेंडू शिल्लक आता या मॅच मध्ये 14 मध्ये करायचं. आता 28 14-28 समीकरण. प्रत्येक बॉलवर इथनं जवळपास 2 धावांची गरज आहे. त्यामुळे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खूप इम्पॉर्टंट असेल. मॅथमॅटिक्स तुम्हाला अप्लाय करावं लागेल. विकेट कीपर 2 फिल्डर होते पण फाईन लेगला कोणती मिस्टेक केली नाही. निशांत अप्रतिम झेल टिपलाय आणि विकेटचं पतन. जीवनदान मिळालं त्याचा फायदा त्याला उचलता आला नाहीये. इथे 12 धावा धावफलकावर आणि तब्बल 4 गडी बाद ही स्थिती आपल्याला धावफलकाची पाहायला मिळते गावदेवी नारायण. समीर हजारी नवीन फलंदाज ॲट नंबर 6.
कारण तब्बल 4 विकेट इथे गमावले गेल्या टीम नारेनच्या माध्यमातून. फॉरहँड वरून पुन्हा एकदा बॉल तयार मनीष. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती. षटक पूर्ण. दुसरं 2 षटकानंतर धावा झाल्यात 12. पहिल्या 12 मध्ये 12 बनल्या आणि पुढच्या 12 मध्ये आता 28 करायच्या. 28 रन स्टील रिक्वायर्ड इन 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 28 धावा संख्येची. येस डीजे. ते सामने 3 षटकांचे असतील. असरा टीम नितलस कॅप्टन आमच्या व्यासपीठावरती आपण. मॅच फिनिश झाल्याच्या नंतर कॅप्टन ऑफ विनिंग टीम इथून जो संघ सामना जिंकेल त्या टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आत्तापासूनच की प्लीज मॅच झाल्यानंतर सेलिब्रेशन नंतर करा. पहिले आपण टॉस साठी या. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. सुजल बघतला आपण पाहतोय कॉम्बॉक्स मध्ये हास्यमय वातावरण आहे थोडं, कारण सुजल बोयर्स आमच्या सोबत आहेत. हा फ्रॅकर पूल करायचा होता. पाठच्या रडार मध्ये पुन्हा चेंडू हवा तसा आला नाही आणि हिट विकेट. बापरे येस. ऍक्शन रिप्ले पाहावा लागेल. खरं तर चर्चा आमची सुजल बोईर सोबत काहीतरी सुरू होती पण इथे काय घडलंय. बॅट लागली स्टंपवर आणि हिट विकेट. येस. विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला आणि आता नवीन फलंदाज ऋतिक शिंद्रे दाखल होतं मैदानामध्ये. ऋतिक सुजल बघत गोलंदाजी मार्कवर. चला टीम युवा स्पोर्ट्स नांदगाव आपण थोडं सहकार्य ठेवा. पुढचा बॉल ऑन साइडला वळवला गेला. पुन्हा एकदा डीप मध्ये लॉंग ऑनला आदित्य तैनात आहेत. सिंगल कंप्लीट केली आहे. सेकंड साठी नाही. एका धावेमध्ये समाधान मारावं लागतं. आता ज्या प्रकारे सिच्युएशन स्कोरबोर्डची आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सीटवर टीम युवा स्पोर्ट्स नांदगावला आपण पाहणार आहोत. ड्रायव्हिंग सीटवरती येतात. त्यांना हवी तशी ती मॅच ते अक्षरशः फिरवतात. ऑन साइडला वळवला. पुन्हा एकदा डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग. चेंडूला अडवलं. उचलतील फेकतील. तद्वर मात्र एकच रन मिळेल. सिंगल डबल ने मात्र काम चालणार नाही. एका दुक्का ने मात्र स्कोरबोर्ड हवं तसं वेगानं पुढे जाणार नाही. शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी तब्बल आपण पाहतोय ती 26 धावांची गरज आहे. 26 रन स्टील रिक्वायर्ड. उसडण्याचे आमचे प्रशांत पाटील यांचे ते शुभागमन झालं. त्यांचं देखील स्वागत आहे. लॉफ करायचा होता यष्टी रक्षकाचा हातामध्ये. जणू काय सराव सुरू आहे. गोलंदाज चेंडू हातातोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातो. जणू काय सराव सत्र सुरू आहे. टीम युवा स्पोर्ट्स नांदगावचं असं चित्र पाहायला मिळतं. 7 बॉल 26 गरज. शेवटचा बॉल इथे षटकार आला तर मात्र मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल नारेंचा. फुल टॉस होता ऑन साइडला लॉंग ऑनला आदित्यच्या हातामध्ये झेल आपल्याला पाहायला मिळाला. आता अशा अपेक्षा होत्या त्या देखील कुठेतरी बंद झाल्यात आणि विजयाचे दरवाजे देखील कुठेतरी बंद होताना आपल्याला पाहायला मिळतात नारेंसाठी. आणखीन एक धक्का. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी तब्बल 26 धावांची गरज.
26 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. समीकरण कठीण आहे पण अशक्य नाहीये. 6-26 समीकरण. गोलंदाजी मार्कवर फार एंड वरून गोलंदाज प्रतीकला आपण पाहणार आहोत. चला प्रतीक वेळ कमी घ्या. 6-26 इक्वेशन या मॅच मध्ये. 4 षटकार 1 डबल. ओ क्लीन बॉल. बेल्स ऑफ. पायावर लागला असा सावकाश संकेत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. पाच चेंडू 26 गरज आहे. नारेंच्या हातातून सामना आता जणू काही निसटतोय. खरं तर तकदीरला जीवनदान मिळालं तसं त्याने बेनिफिट घेतला नाही. सुरुवातीच्या आपण पाहिलं तर फलंदाजांना मोठे फटके खेळता आले नाही आणि कुठेतरी त्यामुळे हे 40चं आव्हान देखील मोठं डोंगरा एवढं वाटू लागलं टीम नारायणला. पूल करण्याचा प्रयत्न आहे. हवे चेंडू क्षेत्ररक्षकाला शोधून काढलाय. आता इथून मॅच जिंकणं भरपूर कठीण. 5 मध्ये 26 करायचा होता. झेलबाच्या स्वरूपात लागणारा आणखीन एक मोठा धक्का. नवीन फलंदाज कुणाल पाटील. 8 गडी गमावल्यात. अवघ्या धाबा झाल्या तर 14 आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय तो गोलंदाज प्रतीक. हॅट्रिक बॉल. सुवर्ण संधी आहे विकेट हॅट्रिक मिळवण्याची. आज बल्ली भोईर काकडबाल त्याच्या नावावरती देखील विकेट हॅट्रिक राहिली आहे. दुसरा विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का आपण पाहूया. बॅक टू बॅक 2 विकेट. चला प्लीज टीम नांदगाव आपण कॉपरेट करा थोडं. प्लीज सहकार्य करा. ऑन साइडला हवे चेंडू. मिस टायमिंग आहे आणि नाही. वॅकंट एरिया मधून बॉल मागे. आता आपण इथं म्हणू शकतो की फक्त औपचारिकता शेष. कारण 3 चेंडू आणि 25 ची गरज आहे. 3 षटकार आहे तरी 18 बनतील. त्यामुळे जतीन मॅच जिंकणं थोडं कठीण आहे. चला नितलसे कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. पुन्हा एकदा ऑन साइडला बळवलाय. सिंगल साठी फक्त औपचारिकता शिल्लक आहे. वेलकम 11 उसाटने म्हटलं की सर्वप्रथम मिलिंद दादा मडवी ते खंदे समर्थक आहेत. बॅकबोन आहेत वेलकम 11 उसाटनेचे आणि पुरस्कृत देखील ते संघ करत असतात. आणि खऱ्या अर्थानं वेलकम 11 उसाटने म्हटलं की त्यांचं मोलाचं सहकार्य त्या टीमला असतं. सॅन्डी हिलाल यांचं देखील आम्ही आवर्जून नाव घेऊ की त्यांचं देखील महत्वपूर्ण योगदान वेलकम 11 उसाटण्यासाठी आम्ही सातत्याने पाहत असतो आणि त्या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. आता फक्त शेवटचा एक बॉल औपचारिकता होईल पूर्ण. शेवटचा बॉल औपचारिकता पूर्ण होईल. इथे ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या बॉलवर काय होईल. विकेट मिळेल आणि अशा प्रकारे सामना संपलाय. मॅच फिनिश आणि सामना इथे जिंकलाय तो अर्थातच युवा स्पोर्ट्स नांदगावनं. व्हेरी